मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. पाठ 13वा. अनुभव 1. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले. घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. स्टूडेंट्स, मारिया नाम की एक लड़की थी. वह दोपहर को स्कूल से घर आई. घराला कुलूप होते यानी कि घर को लॉक था, घर लॉक था. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. मीन्स उसकी मदर और फादर दोनों भी घर पे नहीं थे. तिने कुलूप उघडले. मारिया ने लॉक ओपन किया व ती घरात आली. घरात आली यानी वह घर में आई. खिडक्या उघडल्या. उसने विंडो ओपन किए. गणवेश बदलला. गणवेश याने स्कूल यूनिफॉर्म. हाथ-पाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. फ्रेश होकर उसने घर में कुछ खाने के लिए ढूंढने की कोशिश की. अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर वारा सू सू करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. अचानक खिड़कियांची दारे एकमेकांवर धाड़ धाड़ आपटू लागली. यानी कि अचानक से विंडो के जो डोर है उसकी आवाज होने लगी. वारा यानी हवा, जोर से हवा बहने लगी और हवा की आवाज आने लगी. सू सू ऐसी. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू झाला. ढगांचा गडगडाट मीन्स ये आवाज है. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. पाऊस धो धो कोसळू लागला. आता पाऊस धो धो कोसळू लागला म्हणजेच पाऊस पडल्यावर येणारा हा आवाज. जसा की ढगांचा आवाज गडगडाट, विजांचा कडकडाट आणि पावसाचा धो धो आवाज. मारिया ने फटाफट दारे खिड़कियां बंद केल्या. यह सब होने के बाद मारिया ने तुरंत डोर और विंडोज क्लोज किए. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. बहुत देर हो गई. जब मारिया ने वॉच देखा तो उसे यह समझ में आया फिर भी मम्मी पापा अभी तक घर पर नहीं आए थे. बैठे बैठे क्या हुआ आगे देखते हैं. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. देखो, बैठे बैठे मारिया ने कुछ सोचा और उसी समय उसे पोयम याद आने लगी. ये पोयम कौन सी थी पता है आपको? रेन के ऊपर यानी कि बारिश के ऊपर. और वह पोयम वह सिंगिंग करने लगी. आया समझ में? अब मारिया यह सिंगिंग करने लगी, पोयम गाने लगी. जैसे ही मारिया पोयम गाने लगी वैसे ही उसको धीरे धीरे पोयम बहुत अच्छे तरीके से आने भी लगी. अब आगे देखो, उसने वह पोयम कंप्लीट करने की अच्छे से कोशिश की. गुनगुनना यानी वह पोयम बोलने लगी मन ही मन में या धीरे धीरे से. यहाँ पे देखो, रेड मैंने कुछ हाइलाइट्स किए हुए वर्ड है. धाड़ धाड़ आपटू लागली. अब यह जो वर्ड है यह आवाज है. किसकी आवाज? डोर की. दारे एकमेकांवर धाड़ धाड़ आपटू लागली, इसलिए मैंने उसे रेड से हाईलाइट किया, रेड कलर से. पाऊस धो धो कोसळू लागला यानी कि बारिश की आवाज कैसी थी? धो धो थी. और मारिया जो गाना गा रही थी बारिश वाला, वो कैसे गा रही थी? मारिया की आवाज कैसी थी? वह गुनगुनने लगी थी. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पावसाचा आवाज धो धो, दारे एकमेकांवर आपटल्याने येणारा आवाज धाड धाड आणि मारिया गुणगुणू लागली. म्हणजेच मारियाचा आवाज कसा आला सांगा बघू? गुणगुणण्याचा. गुड. आलं लक्षात सगळ्यांच्या? चला तर मग आता आपण पुढे बघूया. बघा मुलांनो, मारिया नावाची एक मुलगी होती. ती घरी आली शाळेतून.
घराला कुलूप होते आणि आज आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले, दारे खिडक्या उघडल्या, हातपाय धुतले आणि घरात खाऊ शोधला. खाऊ खाल्ल्यानंतर किंवा खाऊ खाऊन झाल्यानंतर अचानक जोरजोराचा पाऊस बाहेर पडू लागला. विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला आणि पावसाचा आवाज सुरू झाला. मारिया घाबरली का? नाही, अजिबात घाबरली नाही. पण तिने घड्याळाकडे बघितल्यावर मात्र तिच्या एक गोष्ट लक्षात आली की आता बराच उशीर झालेला आहे. मग तरीही ती न घाबरता एका खुर्चीत बसली आणि शांत मनाने तिला खूप सुंदर अशा कविता आठवू लागल्या. आणि या कविता कशा होत्या माहिती तुम्हाला? या सर्व कविता पावसावर आधारित होत्या. आणि मग मारिया त्या कविता छान गुणगुणू लागली म्हणजेच ती त्या कविता बोलू लागली. आणि मग मारियाला बघा सगळीकडे खूप शांतता होती, त्यामुळे मारियाला कविता पुढे हळूहळू जास्तीत जास्त सुचू लागली. एखादी कविता आपल्याला सुचत असेल, एखादा निबंध आपण लिहत असू किंवा आपण मनाने काहीतरी करत असू, तेव्हा एक गोष्ट नक्की असते की आपल्याला त्यासाठी शांतता आवश्यक असते. आणि हीच शांतता आज मारियाला मिळाली होती. मारिया हे एका मुलीचं नेम आहे, म्हणजेच नाव आहे. मारिया नाम की यह एक लड़की है. आ रहा है आपको समझ में? यहाँ तक आपको लेसन समझ में आया ही होगा. अब हम आगे देखते हैं. देखो बच्चों, यह लेसन जो है यह एक छोटी सी लड़की है जो बिल्कुल तुम्हारे जैसी है. अब हम आगे देखते हैं. देखो, पावसाचा आवाज कमी झाला अन मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पड़तच होता. स्टूडेंट्स, बारिश कम हो चुकी थी. फिर मारिया ने विंडो ओपन की. जब मारिया ने विंडो ओपन की, वहाँ पर बारिश थोड़ी सी हल्की सी चल रही थी. देखो ना, बारिश हल्की सी चल रही है तो आवाज कैसी आती है? रिमझिम. जब बारिश जोर से आ रही थी तब बारिश की आवाज कैसी थी? पावसाचा आवाज कसा था? धो म्हणजेच मुसळधार पाऊस पडू लागला, जोराचा पाऊस पडू लागला की पावसाचा आवाज धो असा असतो. आणि ज्यावेळेस धीरे से बारिश हो रही है तो आवाज कैसी रहती है बारिश की? रिमझिम. आ रहा है ना समझ में? वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. स्टूडेंट्स, वाहनारे जे पानी होते, देखो बारिश हो जाने के बाद रास्ते पर से बहुत सारा पानी क्या होता है? बहते रहता है और इस पानी की आवाज आती है. इस पानी की आवाज कैसी थी पता है आपको? खळखळाट. पाण्याचा काय असतो? खळखळाट. आलं ना लक्षात? विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, तसाच पाण्याचा खळखळाट सुरू होता. आणि पाऊस मात्र आता बऱ्यापैकी झाडांच्या पानांतून टपटप पाणी गळत होते. आता बघा, पाऊस येऊन गेला. झाडांच्या पानावर पाणी साचलेले असल्यामुळे हे पडणारे पाणी बघा, पानावरून पडणाऱ्या पाण्याचा जो आवाज, या पानांवरून पडणारे जे पाणी होते त्या पाण्याचा आवाज टपटप होता. येते न लक्षात? पानावरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज टपटप असा होता. चला पुढे बघा. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पानी झटकले. अब देखो बच्चों, जब बारिश होती है तब पंछी कहीं पर पेड़ के ब्रांचेस में छिपे हुए रहते हैं ताकि उनका बारिश से उन्हें धोखा न हो, इसीलिए. अब यहाँ पे ये जो पंछी थे वह पाना आड़ मीन्स पानों के पीछे, यानी कि पत्ते जो होते हैं ना झाड़ के, उनके पीछे बैठे हुए थे. फिर उन्होंने क्या किया? जैसे ही बारिश रुक गई, पंखांची फडफड, बघा पक्ष्यांच्या पंखांचा आवाज, फडफड,
पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले। पंख याने फेदर्स। हम लोगों ने मीनू के लेसन में देखा था ना, ये पंख, पर, पिस, जिसे हम लोग कहते हैं, ये सब क्या है, सिमिलर वर्ड है। पंखावरील पाणी पक्ष्यांनी झटकले। मारियाने आकाशाकडे पाहिले। बाहेर लख्ख ऊन पडले होते। बाहेर काय होतं? लख्ख ऊन पडलेले होते। सगळीकडे कसे सुंदर स्वच्छ वाटत होते। बघा, पाऊस पूर्णपणे येऊन गेला होता। जेवढे आभाळामध्ये ढग जमा झाले होते, सगळा पाऊस येऊन गेल्यामुळे आता कसं आभाळ स्वच्छ सुंदर वाटत होतं। येते ना लक्षात? यानी कि बारिश हो जाने के बाद अगर सब बादल चले गए थे, इसलिए बहुत स्वच्छ और सुंदर लग रहा था। तेवढ्यात दारावरची बेल वाजली। उसी समय दरवाजे पर बेल बजी। डिंग डोंग। अब ये डिंग डोंग क्या है? बेल की आवाज है। आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली। तिने दार उघडले। आई बाबांना पाहिले। इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली। आईने तिला प्रेमाने जवळ घेतले। बघा, दरवाजे की बेल बजी और इस बेल की आवाज जो थी वो कैसी थी? डिंग डोंग। देखो अब एका वाक्यात उत्तरे लिहा। मारियाच्या घराला कुलूप का होते? बच्चों, यहाँ पे हमें फुल सेंटेंस में आंसर लिखना है, क्योंकि एका वाक्यात उत्तरे लिहा। देखो, कुछ क्वेश्चन का ही आधा सेंटेंस हम लेकर आंसर बना सकते हैं। मारियाच्या घराला कुलूप होते कारण आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते। मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? उत्तर, पाऊस धो धो कोसळू लागला म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या। हे सगळे क्वेश्चन आन्सर तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे आहेत। एका वाक्यात उत्तरे लिहा असा जेव्हा क्वेश्चन आपल्याला येतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित असतं। पुढचा क्वेश्चन बघा। पानाआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? उत्तर, पाऊस थांबल्यावर पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले। मारिया आईला का बिलगली? बिलगणे याने हग करणे। मारियाने आईला हग का केले? मारिया आईला बिलगली कारण वाट पाहून कंटाळा आला होता। किंवा उत्तर आपण असंही लिहू शकतो, वाट पाहून कंटाळा आला होता म्हणून मारिया आईला जाऊन बिलगली। बिलगणे याने हग करणे। बघा, नेक्स्ट जोड्या जुळवा। अ गट ब गट। बघा क्वेश्चन कसा दिलेला आहे। अ गटामध्ये पहिला आहे ढगांचा, दुसरं विजांचा, तिसरं पाण्याचा आणि चौथं पंखांचा। आणि ब गटामध्ये तुमच्या समोर आहे अ खळखळाट, आ फडफडाट, ई गडगडाट अँड लास्ट कडकडाट। बघा स्टुडंट्स, जेव्हा आपण मॅच द फॉलोइंग लिहितो, मी एक्झामच्या वेळेसही तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की मॅच द फॉलोइंग कसं लिहायचं। खूप सुंदर असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। बघा, अगदी अ गटातला कुठलाही तुम्हाला क्रम चेंज करायचा नाही। म्हणजे बघा, 1 ढगांचा, 2 विजांचा, 3 पाण्याचा आणि 4 पंखांचा। आन्सर लिहिताना मात्र ढगांचा काय असतो? गडगडाट। आता गडगडाटचा क्रमांक याने नंबर कुठला आहे? ई, छोटा ई, म्हणून त्याला तसाच ई ठेवायचा। पण तो मात्र ढगांचा पहिला याचा आन्सर आहे म्हणून तो त्याच्या समोर लिहायचा। येते ना लक्षात? विजांचा काय असतो? कडकडाट। मी एक्सप्लेन करताना पुन्हा पुन्हा हे वाक्य किंवा हे शब्द यासाठीच उच्चारले होते जेणेकरून तुम्हाला ते क्वेश्चनमध्ये आन्सर लिहिता येईल म्हणून। थर्ड बघा, पाण्याचा काय असतो? पाण्याचा खळखळाट। म्हणून बघा, खळखळाटचा क्रमांक बदललेला नाहीये, तसाच लिहिलेला आहे। अ आहे म्हणून अ लिहायचा, पण तो पाण्याच्या समोर लिहायचा। आणि पंखांचा काय असतो? फडफडाट। अतिशय सुंदर असं मॅच द फॉलोइंग मी तुम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे। तुम्ही एक्झाममध्ये अशाच प्रकारे मॅच द फॉलोइंग करणं अपेक्षित आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी ते लिहून दाखवलेलं आहे। बघा, आन्सर बरोबर कशा पद्धतीने लिहायचं आहे। ढगांचा गडगडाट होता आपण जेव्हा एक्सप्लेनेशन बघत होतो त्यावेळेस, म्हणून ढगांचा गडगडाट। पण गडगडाट लिहिताना मात्र आपण त्याला अ क्रमांक द्यायचा नाही, त्याचा क्रमांक जर ई असेल तर ईच ठेवायचा, मात्र तो क्वेश्चनच्या समोर लिहायचा आहे, म्हणजेच ढगांच्या समोर लिहायचा। विजांचा कडकडाट, मग आता कडकडाट या ठिकाणी आ नंबरला आला, मग आपण आ लिहिलं का?
तर नाही. अशाच पद्धतीने आपण मॅच द फॉलोविंग करायचे आहेत एक्झाममध्ये सुद्धा. आणि बघा, बऱ्याचदा आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा हे जमत नसते, त्यामुळे थोडंसं सेंटेन्स वाचायचं आणि त्याला थोडंसं फेराफार केली की आपल्याला आपोआप आन्सर लिहिता येतं. एका वाक्यात उत्तरे लिहा. ज्यावेळेस असा प्रश्न तुमच्या समोर असतो त्यावेळेस कधीही या प्रश्नाचे फक्त शब्दात उत्तर लिहायचं नाही, तर पूर्ण वाक्यामध्ये लिहायचंय. उत्तर जे आहे ते मी रेड कलरने हायलाइट केलेलं आहे, पण मी प्रश्न कशा पद्धतीने बदलला आहे ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. प्रश्नाचं वाक्य मी युटिलाइज केलेलं आहे माझ्या उत्तरामध्ये. बघा, अगदी सोपं प्रश्न. जर बघितला, मारियाच्या घराला कुलूप का होते? आपण का, व्हाय हा जो वर्ड आहे या ठिकाणी फक्त काढलेला आहे उत्तरामध्ये. बघा, मारियाच्या घराला कुलूप होते. आता बघा, वाचा, सांगा, लिहा हे तुमच्या यामध्ये आहे या लेसन मध्ये. शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. धडधाड, पहिला शब्द धडधड, दुसरा हळूहळू, तिसरा टपटप आणि फडफड. हे शब्दांची पुनरावृत्ती. शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे बघा, धडधड या धाड या शब्दामध्ये धाड आणि धाड हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणजेच पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे रिपीटेशन्स. हळूहळू, हळूहळू हा शब्द हळू आणि हळू दोन वेळा हळू आलेले आहेत, म्हणून हे आहेत पुनरावृत्ती झालेले शब्द. नादमय शब्द. नादमय शब्द म्हणजे आवाज. बघा ना, कडकडाट, गडगडाट यासारखे शब्द आपल्याला माहितीच असलेले आणखी शब्द सांगितले तर त्यामध्ये खळखळाट. खालील शब्द वाचा व पाहून असेच लिहा. म्हणजेच हे शब्द जसेच्या तसे तुम्हाला काय करायचे आहे, फक्त बघून लिहायचे आहेत. घड्याळ, खिडक्या, हळूहळू, मोठा गुणगुणू, रिमझिम, खळखळाट. रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्ये पूर्ण लिहा. आता बघा, पाऊस सुरू झाला. आता या ठिकाणी बघा, सुरू याला अंडरलाईन आहे आणि सुरूचा अपोजिट वर्ड आहे थांबणे. स्टार्ट होणे, त्याचा अपोजिट वर्ड आहे स्टॉप होणे. म्हणून पाऊस सुरू झाला, अपोजिट लिहिलं पाऊस थांबला. सेम. मारिया, नेक्स्ट बघा, मारिया सावकाश दाराकडे गेली. सावकाश याने स्लो, हळुवारपणे. आता अपोजिट लिहायचं आपल्याला सावकाशच्या, मग मारिया पळत पळत दाराकडे गेली. येतंय लक्षात? खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. चढणे. आता विरुद्धार्थी शब्द काय येईल? उतरणे. बघा मुलांनो, या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, चढणे उतरणे यामध्ये आपण जे साईन दिलेलं आहे, ज्याला आपण मल्टिप्लिकेशनचं साईन म्हणतो, हे खूप महत्त्वाचे असते. कशामध्ये? ज्यावेळेस आपण विरुद्धार्थी शब्द लिहितो त्यावेळेस. आठवणे, विसरणे. बघा, समानार्थी शब्दामध्ये आपल्याला नेहमी आणि नेहमी इज इक्वल टूचंच साईन द्यायचं, पण यामध्ये क्रॉस. आलं लक्षात? उंच, बुटका. मोठा बाहेर, त्याचा अपोजिट वर्ड आहे आत, इन, आउट. स्वच्छ, घाणेरडा, मीन्स क्लीन, डर्टी. थांबणे, अपोजिट येईल सुरू होणे. थांबणे म्हणजे स्टॉप आणि त्याच्या अपोज वर्ड काय येईल? सुरू होणे म्हणजे स्टार्ट होणे. आलं लक्षात सगळ्यांच्या? या अशा पद्धतीने तुम्ही हा स्वाध्याय, संपूर्ण स्वाध्याय तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. अगदी जसं मी लिहून दिलेलं आहे त्याच पद्धतीने. कळाले सगळ्यांना? शब्दांचे विरुद्धार्थी शब्द ज्यावेळेस तुम्हाला लिहायला सांगितले जातात त्यावेळेस तुमच्याकडे साईन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आन्सर बरोबर लिहिलं आणि साईन चुकीचं केलं असेल तर मात्र तुमचे मार्क्स कट होऊ शकतात, याची खबरदारी घ्या. आता रीडिंग बघा, मी रीडिंग करत आहे आणि तुम्ही माझ्या मागे काय करायचे आहे? रीडिंग करायचे आहे. मी रीडिंग करताना मध्ये मध्ये थोडा पॉज घेतलेला आहे. याचं कारणच हे आहे की जेव्हा मी रीडिंग करणार आहे तेव्हा तुम्ही माझ्या मागे रीडिंग करणं गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया आपण रीडिंगला. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. म्हणा, मारिया दुपारी शाळेतून घरी आली. अशाच पद्धतीने. ओके, चला पुढे. घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले. घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती.
अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली. वारा सुसू करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करत ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला अन मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा कळकळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानांतून टपटप पाणी गळत होते. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग, आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आईबाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. अशा पद्धतीने तुम्ही या संपूर्ण लेसनची एकदा रीडिंग करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला रीडिंग करून दाखवलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही रीडिंग करायची आहे. बघा, ज्या ठिकाणी फुल स्टॉप आहे त्या ठिकाणी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. पंक्च्युएशन मार्क्सचं युटिलायझेशन आपल्याला रीडिंग करत असताना करणं गरजेचं आहे. म्हणून मी ज्या ठिकाणी बघा फुल स्टॉप आला त्या ठिकाणी थोडा वेळ थांबली. काही ठिकाणी रीडिंग करत असताना आपला आवाज हाय असला पाहिजे, काही ठिकाणी लो असला पाहिजे. हे सगळी कौशल्य, हे सगळे स्किल्स रीडिंगचे आहेत. म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला स्पेशली रीडिंग स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा लेसन खूप छान पद्धतीने समजला असेल. याचा स्वाध्यायही तुम्ही लिहिणार आहात. त्याचबरोबर तुमचं रीडिंग स्किलसुद्धा आज खूप सुंदर पद्धतीने विकसित करून घेणार आहात. त्यासाठी स्पेशली मी हा पॅरेग्राफ तुमच्यासाठी रीडिंगला पाठवलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही पहिले 2 पॅरेग्राफसुद्धा हँडरायटिंगसाठी तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे कुठून कुठपर्यंत बघा, मारिया दुपारी शाळेतून घरी आली इथून सुरुवात केली तर दारे खिडक्या बंद केल्या इथपर्यंत अगदी बघितल्या तर 5च ओळी आहेत. म्हणजे 5 लाईन्स लिहायच्या आहेत. आलं लक्षात? चला तर मग आता लिहायला सुरुवात करूया.